नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर वाळवणचे पदार्थ सुरू झाले आहेत। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बटाट्यापासून वेपर्स कसे बनवायचे, ते पण एकदम पांढरे शुद्ध ते आपण पाहणार आहोत। काही टिप्स मी तुम्हाला यामध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडा पण आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हाईप देखील नक्की करा। तर इथे मी 2.5 किलो बटाट्याचे वेपर्स बनवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला बटाटा छान असा 2 पाण्याने वॉश करायचा, 2 किंवा 3 पाणी, जेवढा जास्त वॉश करताना तेवढे छान असे आपले पांढरे शुभ्र वेपर्स होणार आहे। त्यामुळे बटाटे इथे छान असे वॉश करून घेते पहिल्यांदा मी, कारण ते शेतकऱ्यांकडून आल्याच्या नंतर ते डायरेक्ट आपल्यापर्यंत येत नाही, ते मध्ये आधी खाली पडतात, इकडे पडतात, तिकडे पडतात, त्यामुळे ते छान असे वॉश करून घ्यायचे पहिल्यांदा। नंतर त्यावरचं सगळं साल आपल्याला काढायचं आहे। अशा प्रकारचं तुमच्याकडे जर चाकू असेल, चाकू किंवा काय म्हणतात त्याला, साल काढायचं, तर त्याने ना इझिली साल निघून जातं, त्यामुळे तसेच चाकू तुम्ही वापर करा त्याचा। तर आता मी पूर्णपणे त्यावरचं साल काढून टाकत आहे आणि हे साल पण आपल्याला फेकून द्यायचं नाही, याचा पण खूप छान असा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे, पुढे मी सांगते। पण पहिल्यांदा बघा, इथे छान असे मी सगळ्या बटाट्यांचे साल मी काढून घेते आणि ते लगेचच आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत। म्हणजे जे आपलं नॉर्मल वॉटर असते ना, तर त्यामध्येच टाकायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकतात, मी इथे थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर मग सगळे साल काढलेले बटाटे छान असे त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत। अनुची पण मध्ये मध्ये लुडबुड चालू असते, व्लॉग बनवताना पण चालू असते आणि अशी पण चालू असते। बघा इथे सुंदर असे मी सगळ्याचे साल काढून घेतले आहेत। हे साल आहे ना आपल्याला ना 2 ते 3 दिवस उन्हात वाळवायचे आहेत, त्याचा मग भुगा होतो, तो आपल्या झाडांवर टाकायचा आहे। हे खूप पौष्टिक असतं आपल्या झाडांसाठी। बटाटा जसा आपल्यासाठी पौष्टिक असतो, तसं झाडांसाठी पण खूप जास्त पौष्टिक असतो। नक्की हे ट्राय करा, साल पण वेस्ट जाणार नाही आपले। नंतर बघा, अशा प्रकारची किसणी सगळ्यांच्या घरीच असेलच, तर ही किसणीचा वापर करून आपल्याला आता बटाटे खिसायचे आहेत। त्याआधी पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि जी तुरटी असते ना, तर तुरटी आपल्याला फक्त 4 ते 5 वेळा अशी फिरवायची आहे, त्यामुळे बटाटे आपले काळे पडणार नाही। त्यामुळे फक्त आपल्याला 7 ते 8 वेळा ही अशी तुरटी फिरवायची आहे, तुरटी आतमध्ये टाकायची नाही। जे मीठ आहे ना, ते विरघळलं नव्हतं म्हणून मीठ पण आता असं हाताने फिरवत आहे, त्यामुळे छान असं मीठ सगळं मिक्स झालं पाण्यामध्ये। आपल्याला फक्त बटाट्यात असं वरून घ्यायचं आहे आणि छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। त्याच्या एकदम कमी ठेवा, म्हणजे छान अशा पातळ आपल्या बटाट्याचे वेपर्स तयार होतील, चकल्या तयार होतील, म्हणजे ते एका दिवसात सुकून जातील। माझे पण वेपर्स एका दिवसात सुकले आहेत। आणि ही एक टिपच आहे की आपण तुरटी डायरेक्ट टाकून देतो पाण्यामध्ये, तर टाकायची नाहीये, उकळताना पण त्यामध्ये टाकायची नाही। ते तर मी पुढे तुम्हाला सांगतेच की कसं काय करायचं, पण इथे पण तुरटी आपल्याला पाण्यामध्ये डायरेक्ट टाकायची नाही। याला फटकरी पण म्हणतात, अजून वेगवेगळी नावं आहे तुमच्याकडे जे म्हणत असतील। तर बघा, इथे छान असे माझे पातळ असे वेपर्स तयार आहेत। आता सगळ्या बटाट्यांचे वेपर्स मी अशा प्रकारे करून घेते आणि वेपर्स जे पडतात ना आपले, ते डायरेक्ट पाण्यामध्येच गेले पाहिजे असं नियोजन करा। त्यामुळे मी असं खोलगट असं पातेलं घेतलं आहे, तुम्ही घमेले घेऊ शकतात, जे आपलं बाऊल असतात ते घेऊ शकतात, फक्त पाण्यामध्ये डायरेक्ट पडले पाहिजे। तर इथे सगळे वेपर्स माझे रेडी आहेत। बघा, अशा प्रकारे माझे एवढे वेपर्स झाले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र असे वेपर्स आपले दिसत आहेत। हे उकळल्यानंतर पण सेम असेच राहणार, सुकल्यानंतर पण सेम असेच राहणार। त्यासाठी मी पुढे आता टिप्स तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर इथे पाणी मी उकळायला ठेवलं आहे। नंतर आपल्याला ना हे वेपर्स ना छान असे, त्यामध्ये स्टार्च असतो, त्यामुळे ते छान असे 2 ते 3 पाण्याने आपल्याला वॉश करायचे आहेत वेपर्स। लगेचच त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, तर परत काळे पडू शकतात आणि हे पाणी झाडांसाठी खूप चांगलं आहे। तुम्हाला मी परत सांगते, ब्लॉगमध्ये तुम्ही माझे झाडं पाहतच असतात की किती छान ग्रो आहेत। मी हे छोट्या टिप्स मी वापरते, हे पाणी झाडांना नक्की टाका। तर तिथे पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मी परत तुरटी म्हणजे फिटकरी घेतली आहे, ती आपल्याला 7 ते 8 वेळा फक्त वरून फिरवायची आहे। तुम्ही जर असं केलं ना की तर तुमचे वेपर्स अजिबात काळे पडणार नाही आहेत। काय कसं करतात की पाण्यामध्ये डायरेक्ट तुरटी टाकून देतात, तर अजिबात आपल्याला तसं करायचं नाही। पाण्यामध्ये फक्त आपल्याला फिरवायची आहे तुरटी जर पाण्यामध्ये टाकली तर ते पूर्ण काळा म्हणजे वेगळं पिवळे असे वेपर्स आपले तयार होतात। त्यामुळे फक्त वरून आपल्याला 7 ते 8 वेळा फिरवायचे आहे, यामुळे आपले वेपर्स एकदम पांढरे शुभ्र होणार आहेत। ही एक टीप आहे तुमच्यासाठी। तर आता नेक्स्ट प्रोसिजर, आपल्याला जे मीठ वगैरे आहे ना, ते सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळ्या वेपर्सला एकदम छान असं मीठ पोहोचेल। आणि आपल्याला कुठपर्यंत शिजवायचं आहे ते पण खूप महत्त्वाचं असतं, ते पण मी तुम्हाला सांगते कसं आपण चेक करायचं की वेपर्स आपले शिजलेले आहेत म्हणून। तर इथे छान असे सगळे वेपर्स आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत।
पाणी पूर्ण नितळून द्यायचं त्यावेळी जे खालचं असतं ते, कारण मग परत गार पाणी गरम पाणी असं होतं. त्यामुळे पाणी पूर्ण असं दोनदा तीनदा असं निथळायचं आणि त्यानंतरच वेपर्स आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि एका गोष्टीची काळजी घ्या की पाणी अंगावर उडू वगैरे नाही, कारण गरम पाणी असतं आणि त्यामध्ये आपण डिरेक्ट सोडल्याच्या नंतर ते थोडंसं वरती उडतं किंवा मग पाण्याची जी डेन्सिटी असते ती पण अशी वरती येत राहते. तर इथे सगळे वेपर्स आता मी छान असे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकून घेते. कढईमधले पण वेपर्स टाकून घेते. जर का तुमचे अजून जास्त वेपर्स असतील तर दोनदा तीनदा तुम्ही सेम प्रोसेस करू शकतात, पण एकाच पाण्यामध्ये तुम्हाला ना उकळायचे नाही आहे तर तुम्ही दोनदा तीनदा पाणी सेम घेऊ शकतात. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला उकळायचे आहेत. याच पाण्यामध्ये उकळलं तर ते तुमचे वेपर्स काळे पडू शकतात, कारण ऑलरेडी याच्यामध्ये स्टार्च असतो. तर इथे ना बघा आता आपल्याला दोनदा तीनदा हलवायचे आहे आणि त्यावरून फक्त 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि चेक करण्यासाठी आपल्याला फक्त त्यामध्ये नख घालायचं आहे, म्हणजे नखाने चेक करायचं आणि असे फोल्ड करायचं. फोल्ड केलं तर हे तुटले नाही पाहिजे वेपर्स. बघू शकता मी दाबते तरी पण तुटत नाहीत, म्हणजे ही एकदम परफेक्ट आपली प्रमाण आहे शिजण्याचं. तर इथपर्यंतच आपल्याला वेपर्स हे शिजून द्यायचे आहेत. तर त्यामधलं पाणी सगळं काढू शकतात किंवा हेच वेपर्स स्ट्रेन करू शकतात तुम्ही, म्हणजे गाळून घेऊ शकतात. तर ते सगळं पाणी पहिल्यांदा मी काढून घेते आणि नंतर हे वेपर्स जे गाळलेले आहेत ना ते आपल्याला सुती कापडांवर टाकायचे आहेत. तर सुती कापडावरच आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीवर पण करू शकतात, पण गार झाल्याच्या नंतर गरम टाकायला जाताना पूर्ण प्लास्टिकच हे होऊन जाईल. तर इथे ना सगळे वेपर्स मी आता छान असे ना स्ट्रेन करून घेते. तर सगळे वेपर्स इथे मी त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आहे. आपल्याला असं चाळणीवरच त्याला ठेवायचं आहे. तर इथे ना मी साडी अंथरली आहे. साडीवरच आता सगळे वेपर्स मी टाकणार आहे. तुम्ही सगळे वेपर्स डायरेक्ट खाली टाकून देऊ शकतात, पण माझी वेपर्स थोडेसे गरम होते त्यामुळे मी थोडे इथे टाकत आहे. आणि एक करून पूर्ण वेपर्स जे असतात ना ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत. नाहीतर डायरेक्ट असंच टाकतात. काही आता नवीन असतात ना, प्रत्येकाला जर माहितीच आहे, पण काही टिप्स आणि ट्रिक्स ना वेगळ्या असू शकतात किंवा म्हणजे नाही का अनुभवातूनच आपण शिकतो. म्हणजे एकदा आपण चुकलं तर दुसऱ्यांदा आपण वेगळं ट्राय करतो आणि त्यावेळेस एकदम परफेक्ट बनतं. त्यामुळे अनुभव मी माझे शेअर करते तुमच्याशी. तर इथे एक करून सगळे वेपर्स आपल्याला छान असे इथे सुकायला टाकायचे आहेत. आणि हो, इथे एक टिप मी तुमच्याशी देते. काही जण लगेचच उन्हामध्ये सुकवतात. तर तुम्ही लगेच उन्हामध्ये सुकवले तर ते लगेच सुकतात, पण ते तळल्याच्या नंतर लाल पडतात की नाही नक्की सांगा. तर तुम्ही उन्हामध्ये नका सुकू. तुम्ही पहिल्या दिवशी याला फॅन खाली सुकवा किंवा गॅलरीमध्ये थोडंफार नॉर्मल ऊन असेल नाही ते असं ना, तर तिथे तुम्ही सुकवू शकता. तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये नका देऊ त्याला. मी इथं पहिल्या दिवशी फॅन खाली सुकवत आहे. फॅन खाली पण एकदम भारी सुकतात, म्हणजे एका दिवसात तर सुकून निघतात. मग दुसऱ्या दिवशी फक्त त्याला 1 दिवसाचं ऊन द्यायचं, तर आपले वेपर्स रेडी होतात. तुम्ही त्याला डायरेक्ट उन्हामध्ये सुकवू नका. ही माझ्याकडून एक टिप्स आहे की तुमचे वेपर्स अजिबात लाल होणार नाही. एकदम पांढरे शुभ्र जसे माझे वेपर्स झाले आहेत ना, सेम टू सेम तसेच तुमचे वेपर्स होतील. कारण फॅन खाली सुकवण्याचे पण फायदा आहे. तर उन्हात डिरेक्ट सुकवलं तर नाही अजिबात ते डिरेक्ट काळे पडतात. तर इथे सगळे माझे वेपर्स रेडी आहेत. एवढे सगळे वेपर्स माझे 2.5 किलोचे झाले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट हळूहळू व्हायला लागलेत, म्हणजे सुकायला लागलेत ऑलमोस्ट ते. आणि जेवढे मला पातळ करता येईल तेवढे पातळ मी वेपर्स केले आहेत. परत इथे चेक करून सांगते की आपले वेपर्स जास्त शिजले नाहीत ना, तर असं फोल्ड करायचं. जर ते लगेच तुटलं तर आपले वेपर्स जास्त शिजलेले आहेत. जास्त शिजले तर ते काळे पडतात आणि कमी शिजले तरी पण ते लाल काळे पडतात. त्यामुळे जास्त पण शिजवायचे नाही, कमी पण शिजवायचे नाही, एकदम मीडियम. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे चेक करायचं तसंच. तरी ते छान असे आपले वेपर्स रेडी आहेत. मी फक्त पहिल्या दिवशी त्याला फॅन खाली सुकवले, नंतर दुसऱ्या दिवशी मी त्याला उन्हामध्ये ठेवले होते. तर इथे छान अशा बघा सगळे वेपर्स एकदम छान पांढरे शुभ्र झाले आहेत. कुठेही काळा डाग नाही का काही नाही, एकदम छान असे आपले वेपर्स तयार आहेत. मी तुम्हाला तळून पण दाखवते की तळल्याच्या नंतर हे वेपर्स म्हणजे काळे होतात की नाही, तर अजिबात काळे होत नाही. थोडंसं तेल गरम करायचं, जास्त पण गरम करायचं नाही, तर आपले वेपर्स एकदम लाल पडू शकतात. बघू शकतात एकदम पांढरे शुभ्र आपले वेपर्स. मी किती वेळ ठेवले आहेत तेलामध्ये तरी पण अजिबात लाल पडत नाही का काय नाही. एकदम छान असे पांढरे शुभ्र आपले वेपर्स रेडी आहेत. अनुला तर वेपर्स खूप जास्त आवडतात. अनुसाठी तर स्पेशली मी केले आहेत, म्हणजे तिला रोज दिले तरी पण तिला आवडतात. तर जास्त काही चांगले नसतात कारण तळणीचे पदार्थ, पण बटाटा आपल्यासाठी चांगला असतो. बटाट्याने वजन वाढतं, एकदम छान असतो बटाटा आपल्यासाठी. तर बघा इथे छान असे आपले वेपर्स एकदम पांढरे शुभ्र रेडी आहेत. व्हिडिओ थोडा पण आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मी तुम्हाला मोडून पण दाखवते वेपर्स की एकदम भारी असे क्रिस्पी छान असं तुटतात पण, आणि अजिबात ऑइली वगैरे होत नाही. आता मी संध्याकाळचा व्हिडिओ काढते त्यामुळे थोडंसं दिसत असेल तुम्हाला, पण अजिबात ऑइली होत नाही. हे वेपर्स खूप सुंदर आणि छान बनतात, एकदम टेस्टी बनतात. वरून तुम्ही थोडंसं काळं मीठ, काळं तिखट, चाट मसाला वगैरे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. अनुला तर खूपच जास्त आवडले. या मग तुम्ही पण खायला. माझ्या पण ह्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही पण तुमचे वेपर्स एकदम छान असे बनवू शकतात. अनु बघा एकदम मज्जा करत छान असं खात आहे. चला मग भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या. बाय.